नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उन्हाळ्यानिमित्ताने अगदी स्पेशल असं कैरीचं पन्हं कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. बघू शकाल अगदी छान भरपूर दिवस टिकणारं, अगदी चविष्ट आणि तेवढंच अगदी पौष्टिक असं आपलं अगदी बनवायला सोपं कैरीचं पन्हं हे तयार आहे. चला आपण वेळ न घालवता कैरीचं पन्हं कसं बनवायचं ते आता आपण बघूया. तर सर्वप्रथम इथे मी मध्यम आकाराच्या 2 कैऱ्या घेतल्या आहे. तोतापुरी म्हणजे अगदी कमी चवीला आंबट अशी ही कैरी असते. इथे आपण गावरानी कैरीचा देखील वापर केला तरी काय हरकत नाही. कैरी ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर काय करायचं, ह्या पद्धतीने त्याची देठं हे आपण काढून घ्यायचं. देठं काढल्यानंतर लगेच यांना आता आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे पातेल्याचा किंवा कुकरचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. कुकरमध्ये अगदी लवकर कमी वेळेत आपलं कैरी ही वाफून तयार होते, म्हणून इथे मी कढई किंवा पातेल्याचा वापर न करता कुकर घेतला आहे. कुकरमध्ये लगेचच आपण घेतलेल्या कैऱ्या ह्या पद्धतीने ठेवून द्यायच्या आणि ह्यामध्ये अगदी थोडीशी आपली कैरी बुडेपर्यंत आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. अगदी जास्ती प्रमाणात कैरीमध्ये पाणी घालून घेऊ नका. त्यामुळे काय होईल, कैरी ही लवकर अगदी ओव्हर कुक होते आणि आपली जी कैरी असते ती आपल्याला अगदी जास्ती ओव्हर कुक होऊ द्यायची नाही. त्यामुळे काय होणार आहे, जो काही गर असतो तो पाण्यामध्ये मिक्स होऊन जातो आणि ते व्यवस्थित आपल्याला चवीला ती पन्हं हे लागत नाही. तर लगेचच आपण काय करायचं, कुकरचं झाकण लावून घेतलं आहे. लगेच आपण गॅसवरती कुकर ठेवून मंद आचेवरती फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. 1 शिट्टी करून झाल्यानंतर लगेचच आपण हा कुकर पूर्णपणे गार करून घ्यायचा. 1 शिट्टी झाल्यानंतर आपण कुकर हा पूर्ण गार करून घेतला आहे, म्हणजे त्याच्यातली पूर्णपणे वाफ निघून जाऊ द्यायची आणि त्यानंतर कुकरचं झाकण काढून तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली कैरी ही वाफून तयार झाली, म्हणजे शिजून तयार झाली आहे. अजिबात ती आपल्या जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये ती फुटलेली नाही आहे. त्यामुळे काय होतं, आपलं कैरी ही त्यामध्ये मिक्स होते. हे पाणी आपल्याला फेकून न देता आता आपल्याला ही कैरी ही गार करून घ्यायची. त्या पाण्याचा देखील आपण वापर करणार आहोत. त्यानंतर काय करायचं, हळूवार ह्या कैरीचं वरचं साल आपण आता काढून घ्यायचं. पूर्णपणे गार झाल्यानंतर कैरीचं साल अगदी सहज आपल्याला काढता येतं. अजिबात हाताला चटके बसत नाही. पुन्हा आणखी कैरी देखील आपल्याला व्यवस्थित साफ करता येते. तर मी आता हे साल हे काढून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपण साल हे काढून घ्यायचं. साल काढल्यानंतर लगेचच मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि जो काही हा गर आहे तो आपण लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. अगदी जर आपली कैरी ही व्यवस्थित शिजलेली नसेल तर पुन्हा आणखी मंद आचेवरती थोडंसं वाफवून घ्या. पण अगदी सहज एका सिटीमध्ये आपली कैरी परफेक्ट शिजून तयार होते, म्हणून जो काही गर असतो तो अगदी सहज आपल्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला काढता येतो. तर संपूर्ण आता कैरीचा गर काढून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. अजिबात आपली कैरी वाया वगैरे जात नाही. सालीचं देखील जे काय असेल भाग तो देखील आपण व्यवस्थित साफ करून घेणार आहोत. अशा पद्धतीने दोघीही कैरीतला जो काही भाग असतो तो आपण संपूर्ण काढून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता आपल्याला कितपत बनायचं आहे कैरीचं पन्हं, त्यानुसार कैरी ह्या पद्धतीने शिजवून घ्यायचं. संपूर्ण मी कैरीतला गर काढून घेतलं आहे. पुन्हा ही कैरीचं साल तुम्ही धुवून घेऊ शकता किंवा डायरेक्ट जर साफ केलेलं असेल व्यवस्थित डायरेक्ट फेकून दिलं तरी काय हरकत नाही. तर जे काय आपण उकडताना पाण्याचा वापर केला होता ते संपूर्ण पाणी मी यामध्ये टाकून आता मिक्सरला अगदी छान याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची. अगदी फाईन अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. अजिबात कैरीचे तुकडे वगैरे राहता कामा नये. ह्या पद्धतीने अगदी छान मऊसूत असं आपलं अगदी परफेक्ट पेस्ट तयार झाले. तर पन्ह्याला फोडणी देण्यासाठी साईडला एक कढई किंवा पातेलं गरम करून घ्या. ते गरम झाल्यानंतर लगेच एक मध्यम आकाराचा पोहे खाण्याचा आपण साजूक तूप यामध्ये टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला तुपाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर जास्ती देखील घातलं तरी काही हरकत नाही. तूप अगदी छान तापल्यानंतर चमच्यावर मोहरी नाही तर चमच्यावर आपण यामध्ये फक्त जिरे छान फुलून घेतले आणि त्यानंतर जो काही आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली कैरीचं होतं तो संपूर्ण यामध्ये टाकून लगेचच आपण याच्यात पाणी हे टाकून घेऊया. पाण्याचं प्रमाण आवडीनुसार गरजेनुसार, म्हणजे आपल्याला पन्हं कितपत पातळ घट्टसर हवं आहे ते आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये पाणी हे ॲड करून घेऊ शकतो.
तर आणखी मला थोडं घट्ट वाटते. पुन्हा आणखी यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. अजिबात गरम पाणी घालण्याची गरज नाही. गार पाणी घातलं म्हणजे आपलं रूम टेम्परेचर पाण्याचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये बारीक किसून घेतलेला गुळाच्या जागेवरती आपण साखरेचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही. पण आता उन्हाळा आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये कैरीमध्ये आपण आवर्जून गूळ घाला. त्या निमित्ताने आपल्या शरीरामध्ये गूळ जाईल आणि त्यामुळे आपल्याला उन्हाळा देखील लागणार नाही, मुलांना ताप देखील येणार नाही. म्हणून नक्की तुम्ही या पद्धतीचं पन्हं हे बनवा. अगदी मुलं आवर्जून दिवसातनं 1 कप देखील मुलांनी पिलं तर अगदी शरीरासाठी खूप गुणकारी असं हे पन्हं आहे. तर गूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं काळं मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. काळं मीठ नसेल तर आपलं नेहमीचं रेग्युलर मीठ देखील आपण घातला तरी काही हरकत नाही. त्याला व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती छान ह्या पन्ह्याला आता आपण उकळून घेणार आहोत. फक्त 3 ते 4 मिनिटभर आपल्याला याला उकळून घ्यायचं. अगदी घट्टसर वगैरे आपल्याला करून घेण्याची गरज नाही. छान उकळल्यामुळे ते टिकतं चांगलं आणि चव देखील त्याची छान अशी आपल्या पन्ह्याला येते. गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. जर तुम्हाला पन्हं आंबट आवडत असेल तर गूळ हा कमी घातला तरी काही हरकत नाही. जर मुलं पिणार असाल तर थोडंसं जास्तीचं गूळ घातला तरी काही हरकत नाही, जेणेकरून त्यांना आंबट न लागता गोड लागेल आणि ते अगदी आवडून खातील. तर गॅसला बंद केला होता आपण. 3 ते 4 मिनटं उकळून घेतलं आहे. आता आपलं पन्हं एकदम गार झालं आहे आणि त्यानंतर काय करायचं, एक कंटेनर घ्या, म्हणजे एखादी बाटली घ्या काचेची किंवा प्लॅस्टिकची, त्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर सहज आपण त्याला 15 दिवस स्टोअर करून घेऊ शकतो. पण मुलं 2 ते 3 दिवसातच संपवतील. एवढं छान चविष्ट आपलं हे पन्हं तयार होतं. अगदी छान असं आपलं कैरीचं आंबट गोड पन्हं हे तयार झाले. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन हवं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी परफेक्ट असं आपलं उन्हाळा स्पेशल पन्हं हे तयार आहे.